मंडळी नमस्कार. दोस्तांनो, व्यवहारात किंवा अगदी साध्या गप्पांमध्ये सुद्धा आपण कितीतरी वेळा आकाराचा संदर्भ घेतो. आता आकार म्हटलं की डोळ्यासमोर विविध गोष्टी येत असल्या तरी मूळ आकार चारच: त्रिकोण, चौकोन, आयत आणि गोल. आणि या आकारांनीच आपलं संपूर्ण आयुष्य व्यापून टाकलंय. म्हणूनच तर आपला अभ्यासही चौकटीबद्ध न राहता वैविध्यपूर्ण आहे. हाच आगळा वेगळा अभ्यास मस्ती घेऊन मी आरजी रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. मंडळी, निपुण भारत, निपुण महाराष्ट्रतर्फे जे आयडिया व्हिडिओज पाठवले जात आहेत त्याला तुम्ही सगळ्यांनीच खूप छान प्रतिसाद दिला. आणि आत्ता तुम्ही सगळेजण आनंद घेताय तो म्हणजे निपुण महाराष्ट्र उत्सवाचा. शालेय शिक्षण सबलीकरणाच्या दृष्टिकोनातून 2020चं धोरण खूप महत्त्वपूर्ण होतं. यामध्ये 2026-2027 पर्यंत भाषिक आणि गणितीय कौशल्य प्राप्त करण्यावर सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानुसार वयवर्ष 3 ते 9 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे 29 जून 2022 पासून निपुण महाराष्ट्र हा कार्यक्रम राबवला जातोय. या कार्यक्रमाअंतर्गत समग्र शिक्षा अभियान, महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे आणि प्रथम संस्थेच्या मदतीने या अभियानाची अंमलबजावणी शाळा, गाव आणि वस्ती स्तरावर करण्यात आली. इयत्ता 1ली ते 3रीच्या सर्व विद्यार्थ्यांचे माता गट बांधले गेले. महाराष्ट्रात जवळपास 2,62,000 मातांचे गट आता तयार आहेत. यामध्ये 10 लाख माता या सहभागी झाल्या आहेत. व्हॉट्सअप समूहाच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्याला माता गटांना शिक्षकांमार्फत मार्गदर्शन केलं जातं. लीडर मातांद्वारे गटातील इतर माता त्यांच्या सवडीनुसार आठवड्याला एकदा भेटतात आणि आयडिया व्हिडिओजचा प्रयोग, त्यातली ॲक्टिव्हिटी समजावून घेतात. मुलांसोबत त्या कृती देखील करून घेतात आणि ह्या सगळ्याचाच एक चांगला आणि सकारात्मक परिणाम आपल्याला होताना दिसतोय. निपुण महाराष्ट्र उत्सव अभियानाला शुभेच्छा दिल्या माननीय श्री प्रदीप कुमार डांगे, प्रकल्प संचालक, प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी. मागील वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण निपुण उत्सव साजरा करतोय. 9 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण राज्यामध्ये सर्व विभागात आणि सर्व जिल्ह्यात हा कार्यक्रम आपण साजरा करतोय. या कार्यक्रमामध्ये सर्व माता गटांना आपले विभाग, जिल्हा, तालुका स्तरावरील सर्व अधिकारी, समन्वयक हे भेट देतील. सर्व माता गटांच्या कार्याचं कौतुक करतील, त्यांना प्रोत्साहन देतील, त्यांना मार्गदर्शन करतील आणि हा निपुण उत्सव या कालावधीत आपण चांगल्या प्रकारे यशस्वी करू, याबाबत मी सर्व अधिकारी वर्गांना, सर्व समन्वयक गटांना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. निपुण महाराष्ट्र उत्सवाला शुभेच्छा दिल्या माननीय शिक्षण उपसंचालक लातूर विभाग डॉक्टर गणपत मोरे यांनी. नमस्कार.
लातूर विभागातील सर्व अधिकाऱ्यांना कळविण्यात आनंद होतो की 9 ते 21 ऑक्टोबर या कालावधीमध्ये निपुण उत्सव साजरा केला जाणार. तरी आपण या निपुण उत्सवाच्या कालावधीमध्ये प्रत्येक शाळांना भेट द्यावी, माता गटांना भेट द्यावी, त्यांच्याशी संवाद साधावा आणि त्यांचा जास्तीत जास्त आपल्या शैक्षणिक गुणवत्ता विकासामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावं, प्रेरित करावं. त्यांना काही अडचणी असेल तर आपल्या स्तरावर सोडवायचं आणि जेणेकरून माता गटांचा जास्तीत जास्त सहभाग घेऊन विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं. तरी पुन्हा एकदा सर्व अधिकाऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की आपण जास्तीत जास्त या कालावधीमध्ये माता गटांना भेटी देऊन निपुण उत्सव आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरा करू आणि महाराष्ट्रामध्ये एका लातूर विभागाचा, लातूर पॅटर्नचा आदर्श हा आपण ठेवू. त्यासाठी पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मुलं शाळेत जायला लागली ना की त्यांची विविध आकारांची ओळख होत जाते. बरोबर. ते आकार ते घरात शोधू पाहतात. म्हणजे गोल आकाराचं काय आहे, चौकोनी आकाराचं काय आहे, त्रिकोणी आकाराच्या समोशाने तर त्यांच्या तोंडाला पाणीच सुटतं. हळूहळू मुलं की नाही परिसरामध्ये असेच आकार शोधू लागतात आणि मग त्यातून त्याची जिज्ञासा वृत्ती, अभ्यासू वृत्ती वाढत जाते. अगदी बरोबर. आणि ही जिज्ञासू वृत्ती जितकी जास्त तितके आपल्याला अधिक गोष्टी शिकता येत असतात मधुलिका. आता बघ, दुनिया गोल आहे असं आपण म्हणतो कारण पृथ्वी गोल असते आणि ती सूर्याभोवती फिरत असते. पण या गोल आकाराच्या अनेक वस्तू आपल्या घरात सुद्धा असतात. त्यामुळे अभ्यासाची सुरुवात ही आपल्या घरातूनच होते हेही तितकंच खरंय. हो ना, म्हणजे पहिला अभ्यास, पहिला कित्ता आपण घरीच गिरवतो. करेक्ट. आणि म्हणूनच आपण आपल्या बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा या गोल आकाराच्या वस्तूंचाच अभ्यास दिलाय. त्यांना आपण विचारलंय की तुमच्या घरी असलेल्या गोल आकाराच्या वस्तूंची नावं सांगा आणि मुलांनी विविध गोल आकाराच्या वस्तूंची नावं आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगितलेली आहेत. मग आता आपण हा अभ्यास आज कोणासोबत करूयात? आपण आज हा अभ्यास करूया राज डोंगरवार या अंगणवाडी शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून, जो तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा इथे राहतो. त्याच्यासोबतच त्याचे वडील महेश डोंगरवार यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग बोलूयात आता आपण राज सोबत. नमस्कार महेशजी. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कसे आहात आपण? बरं आहे. आणि कसा चाललाय राजचा अभ्यास? व्यवस्थित आहे. तो आता खरंच खूप छोटा आहे, अंगणवाडीमध्ये जातो तो खूप गाणी किंवा गोष्टी सांगत असेल किंवा तुम्हाला त्याला काही गोष्टी किंवा गाणी म्हणून दाखवावी लागत असतील. एन्जॉय करतो का तो हे सगळं? हो करते ना, अभ्यास वगैरे करते. मस्त. आणि तो रोज अंगणवाडीमध्ये जातो का न चुकता? हो हो हो. आणि तिकडे काय घडतं, तिकडे त्याला ताई किंवा मॅडम काय शिकवतात हे तो घरी आल्यावर सांगतो का? विचारता का तुम्ही त्याला? हो विचारताना आणि होमवर्क वगैरे देतात ना त्या. अच्छा, मग तो करतो का होमवर्क घरी आल्यावर? हो होमवर्क करतो, प्रॅक्टिस वगैरे. मस्त. आपण काय करता महेशजी? मी शेती करतोय. अरे वा, कुठलं धान्य पिकतं तुमच्या शेतात? बारीक वगैरे असं पिकते ना. मग कधी येतो की नाही राज शेतावरती, बाबा कसं काम करतायत हे बघायला? हो 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 हो. राज मधला असा एखादा गुण किंवा त्याच्यातली अशी एखादी गोष्ट जी घरच्यांना खूपच आवडते? रनिंग मारतो, रनिंग जास्त. मस्त. आता आम्हाला राज सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे तो? आहे, राज आहे ना. नमस्कार. नमस्कार राज, कसा आहेस तू? चांगला. आणि आता काय करत होतास? खेळत. खेळत होता? अरे वा, कुठला खेळ खेळत होतास तू? काय खेळत होतास? बॉल. बॉल खेळत होता? बरं, तुला माहितीये का बॉलचा आकार कसा असतो ते? गोल. हा, गोल असतो नाही का बॉल? बरोबर. आणि अजून कोणते कोणते आकार आहेत रे? चौकोनी. आणि समोसा कुठल्या आकाराचा असतो? त्रिकोणी. हा, बरोबर. आणि दरवाजा कुठल्या आकाराचा असतो बरं? आयत. शाबास. बरं, आम्हाला सांग की तुझ्या घरी गोल आकाराच्या कोणत्या कोणत्या वस्तू आहेत तुला माहितीये का बरं? घगरा. बॉल. बॉल. व्हेरी गुड. अजून? गाडीची चाक. व्हेरी गुड. वाटी. ताट. बरोबर. छोट्या. बांगडी. आणि आई कपाळाला काय लावते रे किंवा ताई? तितली. ती कुठल्या आकाराची असते? गोल. शाबास. आणि तुझ्या घरात खाऊचे डबे असतील ना, त्याचं झाकण कोणत्या आकाराचं आहे? गोल. मला सांग आता की घरात चौकोनी आकाराचं काय काय आहे बरं? सोफा. सोफा चौकोनी आहे. बरं, अजून? पाटी. फोटो. टीव्ही. खिडकी. शाबास. आम्हाला सांग, तुला अंगणवाडीमध्ये छान छान कविता शिकवल्या असतील ना, त्यातली एखादी आम्हाला कविता म्हणून दाखव ना तुझ्या आवडीची.
एवढा मोठा भोपळा आकाळ आणि वातोळा त्यात बसली म्हातारी म्हातारी गेली लेकीकडे लेकीनं बनवले लड्डू लड्डू झाले घट्ट म्हातारी झाली लठ्ठ ओ आता जॉनी जॉनी म्हण. जॉनी जॉनी यश पप्पा मीटिंग सुगर नो पप्पा टेलिंग लाईन नो पप्पा ओपन माउस हा हा हा. ओ मग तू खातो का साखर? हो मग तुला चॉकलेट्स खायला आवडतात भरपूर गोड गोड? हो आणि तू अंगणवाडीमध्ये जातो शिकायला, तिकडे तुझ्या मित्रमैत्रिणींची नावं काय आहेत बरं? नाव सांग. किसन्या श्रिया आम्हाला सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय रे? टीचर आणि कुठला विषय शिकवणार तू सगळ्या स्टुडंट्सना, विद्यार्थ्यांना? मराठी व्हेरी गुड, मस्त वाटले हे ऐकून. राज, तू आमच्या प्रश्नांची उत्तरं खूप पटापट दिलीस, आम्हाला गाणी पण मस्त मस्त म्हणून दाखवलीस. तुझ्याशी आणि तुझ्या बाबांची गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू यू आर वेलकम. बाय बाय. बाय बाय टीचर. बाय बाय. रेश्मा, मला जसं वाटतंय की आज आपण पहिला आणि दुसरा अभ्यास गणिताचाच करणार आहोत बहुतेक. का ग असं का वाटलं? कारण पहिल्यांदा आपण केला तो म्हणजे आकाराचा अभ्यास जो गणिताशी निगडीत होता, आणि हा. आता चक्क नोटांचा अभ्यास करणार आहोत असं मला वाटतंय. वेल, तुझा अंदाज अगदी खरा आहे मधुलिका, कारण आज आपण गणिताचा अभ्यास 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसोबत करणार आहोत. वा, म्हणजे आज मुलं गुणाकार, बेरीज, भागाकार, वजाबाकी सगळंच वापरणार आहेत तर. करेक्ट. आणि त्यांना तो अभ्यास करावाच लागेल, कारण बऱ्याचदा ही मुलं घरच्यांसोबत बाजारात फेरफटका मारायला जातात, खरेदी करायला जातात, तेव्हा त्यांना या व्यावहारिक ज्ञानाची माहिती होणं, गणिताची माहिती होणं खूप गरजेचं आहे. हो ना. आणि म्हणूनच आज आपण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना मोजमाप करायला शिकवणार आहोत, ती सुद्धा नोटांची. म्हणजे नक्की काय सांगायचंय बरं मुलांना? ओके, तर अभ्यासाचा आहे की 500 रुपयांच्या जर 25 नोटा घेतल्या तर एकूण किती रुपये होतील याचं गणित सोडवा. आणि मुलांनी हे गणित अगदी तोंडीरित्या सर्राईतपणे सोडवलेलं आहे. हुशार झालीत आपली मुलं गणिताचा अभ्यास करून. अगदी बरोबर. आणि मुलांनी हे गणित इतक्या पटापट सोडवलंय मधुलिका, काय सांगू तुला. चल मग आता हे गणित तेजस्वी जाधव पटापट सोडवते का बघूया आपण, जी जिल्हा परिषद शाळा रेवाणी इयत्ता 5वी मध्ये शिकते. तालुका खानपूर, जिल्हा सांगली इथे राहते. तिच्या बरोबरच तिची आई रुपाली जाधव यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न दवडता आपण अभ्यास करूया तेजस्वी सोबत. नमस्कार रुपाली ताई. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? मी ठीक आहे. आणि काय करता आपण? मिशन शिवायला गेले ब्लाउज. अरे वा, शिवणकाम करता तुम्ही? हो. मग तुम्ही नेमकं काय काम करता, कशा प्रकारे करता, किंवा शिवणकाम करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज असते, हे सगळं माहितीये का तेजस्वीला? तिला माहितीये की शिवती मम्मी काय काय शिवते काय काय. तेजस्वी मधला असा एखादा गुण आम्हाला सांगा जो तुम्हाला घरच्या मंडळींना खरंच खूप आवडतो. अभ्यास ती करते, तिला खेळायला आवडतं, गाणी म्हणते, डान्स करते. अरे वा. आणि तुम्हाला असं काय वाटतं की तेजस्वीने पुढे जाऊन काय करावं? शिक्षण शिकून ती थोडं तिच्या इच्छेनं काय करत ती. ओके. अच्छा, म्हणजे तिने तिच्या आवडीप्रमाणे शिक्षण घ्यावं आणि पुढे काहीतरी चांगलं करावं. मस्त. आता आम्हाला तेजस्विनी सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? आहे की. हॅलो तेजस्वी, हॅलो, कशी आहेस तू? मी बरी आहे. तुम्ही? आम्ही पण एकदम मस्त, मजेत. आणि कसं चाललाय तुझा अभ्यास? छान चाललाय. आणि तू आता काय करत होतीस? अभ्यास करत होती. अरे वा, कुठल्या विषयाचा? गणित. आणि तुझा आवडता विषय कुठला आहे बरं? मराठी. तुला जसा अभ्यास करायला आवडतो तसं तुला खेळायला पण आवडतं का? हो. कुठले कुठले खेळ खेळतेस तू? शाळेत असले की टीचर कबड्डी, खो खो असे घेतात. मस्त. आणि घरी असताना कुठले कुठले खेळ खेळतेस? मैत्रिणींवर असं खो खो, बॅडमिंटन खेळते. मस्त. काय काय नाव आहे तुझ्या मित्रमैत्रिणींची? अनुष्का, तनू, साक्षी, दीक्षा, श्रुती. मस्त. बरं, तू आता आम्हाला सांगितलंस की तू आता गणिताचा अभ्यास करत होतीस, बरोबर?
हा. आणि आम्ही पण तुला आता गणिताचा अभ्यासच पाठवलेला आहे. मग तो केलास का तू? हो. आम्ही जर तुला 500 रुपयाच्या 25 नोटा दिल्या तर एकूण किती रुपये होतील बरं? 12,500. व्हेरी गुड. कसं काढलंस तू हे उत्तर? 500 ने 25 ला गुणलं. व्हेरी गुड. आणि जर आम्ही तुला 500च्या 50 नोटा दिल्या असतील तर किती होतील बरं? 25,000. शाबास. आणि 200च्या 50 नोटा असतील तर? 10,000. व्हेरी गुड. मस्त. तू मला मगाशी सांगितलंस की तुझा आवडता विषय मराठी आहे, तर मग आम्हाला तुझ्या आवडत्या धड्यातले 2च पॅरेग्राफ पटकन वाचून दाखव बरं. दुपारची मोर थांबली तशी जनाई उसाच्या फडातून बाहेर आली. पाण्याची धार मोडून कंबर धरली होती. पाल्यांना कापलेले अंग सारे बगबगत होतं. तेव्हा घरात जाऊन पडीन असे तिला झालं होतं. पण थेट वस्तूवर न जाता वाट वाकडी करून ती शेंगाच्या वावरात शिरली. आज सोमवार, 2 वेळ उपटून घ्या रे. पोरं 4 शेंगा खातील आणि आपल्या पोटालाही आधार होईल म्हणून लगा ती शेंगाच्या वावरात आली. मी भुलल्यागत उभी राहिली. गॅस बत्तीच्या प्रकाशागत हिरवा गाळ शाळू जगमग करीत होता. तसं ते वावर चकमगत होतं. वर ऊन असलं तरी खाली गार वाटत होतं. शेंगाला आलेली पिवळी फुले वेलबत्तीगत दिसत होती. हिरवा पिवळ्या रेशमी धाग्यांनी एक रुमालच खाली विणला होता. रात्रंदिवस घाम गाळून आपल्या हातांनी काढलेली त्या कशिड्या बघून जनाई थोडा वेळ उभी राहिली आणि एक विमान चालल्यासारखा आवाज आला. खूप छान वाचून दाखवलंस तू आम्हाला तेजस्वी. आम्हाला सांग की तुला मोठं झाल्यावर काय व्हावंसं वाटतंय बरं? काय स्वप्न आहे तुझं? टीचर. का बरं तुला टीचरच का व्हावंसं वाटतं? आणि कुठला विषय शिकवणार तू सगळ्या विद्यार्थ्यांना? मराठी. तेजस्वी, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. छान अभ्यास केला होतास तू. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय बाय. बाय बाय. बघ, तेजस्वीने किती पटापट अभ्यास केला होता नाही का? हो. तिला उत्तर सुद्धा किती फास्ट आलं. आता सगळेजण अशीच फास्ट वाट बघतायत, ती म्हणजे गोष्ट कधी ऐकायला मिळणार आहे बुवा? येस ऐकायची, छान गोष्ट ऐकायची आणि पुन्हा पुढील अभ्यासाला लागायचं. येस. आयुषी आणि खार. आयुषी 6 वर्षांची होती. तिच्या घरी एक कुत्रा पाळला होता. त्याचं नाव मोती. आयुषी शाळेतून आली की मोतीला घेऊन बागेत खेळायला जात असे. तेथील एका झाडावर कधी कधी खारुताई दिसायची. ती दिसली की आयुषी खूप खुश व्हायची. एके दिवशी काय झालं, मोतीने खारुताईला खेळताना पाहिलं आणि तो लागला खारुताईच्या मागे. खारुताई घाबरून इकडे तिकडे धावत होती आणि मोती भुंकत खारुताई मागे धावत होता. आयुषी ओरडली, मोती मागे फिर. मोती थांबला. त्याबरोबर खारुताई झाडावर पळाली. आयुषी मोतीला म्हणाली, नको रे खारुताईच्या मागे लागू, ती किती छोटी आहे. जसं काही आयुषी काय म्हणतीये ते समजत असल्यासारखं मोती ऐकत होता. एक दिवस आयुषी गॅलरीत अभ्यास करत बसली होती. अचानक तिला खालून आवाज येऊ लागले. तिने पाहिलं तर सोसायटीतील लहान मुलं खारुताईला दगड मारत होती. आयुषी अभ्यास सोडून खाली पळाली. पण ती खाली पोचेपर्यंत मोतीने भुंकून मुलांना पळवून लावलं. मोती खारुताईकडे बघून शेपूट हलवत उभा होता. खारुताई मोतीकडे प्रेमाने पाहत होती. जशी काही खारुताई मोतीचे आभार मानत होती. आयुषीने मोतीच्या अंगावरून हात फिरवला आणि म्हणाली, किती शहाणा आहे माझा मोती.
रेश्मा, इतिहासाचा अभ्यास करताना विविध राजांविषयी माहिती मिळते. त्यांनी त्यांचं साम्राज्य कसं सांभाळलं, त्यांनी राज्यव्यवहार कसा केला, हे आपल्याला इतिहासाचा अभ्यास करताना लक्षात येतं. बरोबर. यामध्ये आपल्याला सगळ्यात मोठं कार्य वाचायला मिळतं ते म्हणजे सम्राट अशोकाचं. हो ना. आणि सम्राट अशोकाने लोकोपयोगी अनेक कामं केली, पण ती नेमकी कोणती कामं आहेत या संदर्भातला अभ्यास आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना दिलाय. त्यांना प्रश्न असा विचारलाय की सम्राट अशोकाने कोणकोणती लोकोपयोगी कामं केली याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी ती माहिती मिळवलेली आहे आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला सांगितली सुद्धा आहे. पण ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांच्यासाठी आता आपण सम्राट अशोकाच्या कार्याबद्दलची माहिती ऐकूयात. नक्कीच. कलिंगाच्या युद्धानंतर त्याने युद्ध न करण्याचे ठरवले. त्याने शांती, अहिंसा, प्रेम, दया ही मूलभूत तत्वे असणाऱ्या बौद्ध धर्माचा मार्ग अवलंबिण्याचे ठरवले. त्याने स्वतः बौद्ध धर्माचा प्रसारक म्हणूनही काम करायचे ठरवले. बौद्ध धर्माचा जगभर झालेल्या प्रचारास खूप मोठ्या प्रमाणावर सम्राट अशोकाने केलेले कार्य जबाबदार होते, असे बहुतेक इतिहासकार मानतात. अशोकाने अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले. त्याच्या राज्यात सर्व प्रकारच्या जाती धर्माच्या लोकांना सहिष्णुरित्या वागवले जाई. आपण सम्राट असल्याच्या अधिकाराचा फायदा त्याने समाजोपयोगी कार्यासाठी केला. त्यानंतर अशोकाला धम्म अशोक असे म्हणू लागले. अशोकाच्या या धर्मप्रसाराच्या कार्यात त्याचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांची खूप मोठी मदत झाली. या दोघांनी श्रीलंकेत जाऊन तेथील राजाला बौद्ध धर्माची शिकवण दिली. यामुळे भारतातील हा धर्म भारताबाहेर पसरण्यास सुरुवात झाली. सम्राट अशोकाने बौद्ध धर्मियांसाठी हजारो स्तूपांची व विहारांची निर्मिती केली. त्यातील काही स्तूपांचे अवशेष आजही पाहावयास मिळतात. यातील मध्य प्रदेश या राज्यातील सांची येथील स्तूप प्रसिद्ध आहे. हा स्तूप अशोकाने बांधला असे मानतात. सम्राट अशोकाने त्याच्या राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बोलावली. तसेच त्याने आग्नेय आशिया व मध्य आशिया येथील देशांमध्येही धर्मप्रचारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते. भिक्खू म्हणजे बौद्ध धर्मातील घरादाराचा त्याग करून धर्माचा प्रसार व प्रचार करणारे लोक होय. अशोकाची लोपयोगी कामे. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की सत्तेवर असलेल्या लोकांनी आपल्या राज्यात लोकांच्या उपयोगाची कामे करणे गरजेचे असते. उदाहरणार्थ पाणी पुरवठा, स्वच्छता राखणे, रस्ते बांधणे इत्यादी. अशाच प्रकारची कामे अशोकाने त्याच्या कारकिर्दीत आपल्या राज्यात केली होती. त्याने माणसे व पशूंसाठीही रुग्णालये व महामार्गाचे जाळे तयार केले. रस्त्यांच्या दोन्ही कडेला वृक्षांची लागवड केली. जंगलामध्ये चैनीसाठी होणाऱ्या प्राण्यांच्या शिकारीवर बंदी आणली. शाकाहाराला प्रोत्साहन दिले. शिक्षा झालेल्या कैद्यांनाही त्याने प्रेमाची व सन्मानाची वागणूक दिली. अनेक ठिकाणी वाटसरूसाठी धर्मशाळा बांधल्या, विहिरी खोदल्या. गुणी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अनेक विद्यापीठे बांधली. शेतकऱ्यांसाठी पाण्याचे कालवे बांधले. अशा प्रकारे अशोकाने समाजोपयोगी कामे केली. आजच्या आपल्या स्मार्ट मता सेगमेंटमध्ये सहभागी होत आहेत आरती सार्वे, ज्योत्स्ना क्षीरसागर, शिल्पा क्षीरसागर, रुमा सार्वे आणि रश्मी सार्वे. नमस्कार आरतीताई, ज्योत्स्नाताई, शिल्पाताई, रुमाताई आणि रश्मीताई. नमस्कार मॅडम. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? ठीक आहोत. मुलांचा अभ्यास कसा सुरू आहे? छान चालू आहे मॅडम. अरे वा. आणि मुलं सांगतात का रोज घरी आल्यावर आज शाळेत काय काय शिकवलं ते? सांगतात मॅडम. खूपच छान. आणि आता मुलं कितवीला आहेत बरं तुमच्या सगळ्या जणींची? आमची मुलं पहिलीला आणि दादा 2रीला आहे, 3रीला. तुमच्या गटाचं तुम्ही नाव काय ठेवलंय बरं? मस्त. महाराष्ट्रामध्ये अनेकांनी आपल्या गटाला हे नाव दिलंय. तुम्हाला सुद्धा हे नाव द्यावं असं का वाटलं? एक कर्तृत्व बुद्धिमान व राजकर्ते होत्या म्हणून आम्ही त्यांचे नाव देण्यात आलं. अरे वा. तुमचे विचारही खूप छान आहेत आणि म्हणून तुम्ही तुमच्या गटाला हे नाव दिलं. ऐकून खूप मस्त वाटलं. बरं, मला सांगा की तुम्हाला आतापर्यंत किती आयडिया व्हिडिओज मिळालेले आहेत? 7 मिळाले.
अरे वा. आणि मग या 60 पैकी तुमच्या किती आतापर्यंत व्हिडिओचे प्रयोग करून झालेले आहेत गटात? आम्ही 6 पण आयडिया व्हिडिओचे प्रयोग केला मॅडम. 6? हो. बरं ठीक आहे. आणि आरतीताई तुम्ही आम्हाला सांगा की तुमच्या गटाची मीटिंग जी आहे ती कुठल्या वारी ठरलेली असते? सोमवारी किती वाजता भेटता तुम्ही सगळ्याजणी? आम्ही 5:30 वाजले. तेव्हा तुम्ही काय काय करता? कसं तुम्ही ठरवता प्रयोग करायचा आपल्या गटात? नदी किनारे उडी मारायची असते मॅडम. हा. आणि त्यामध्ये आम्ही म्हणजे जिंकला तर ते विनर ठरवतो मॅडम. बरोबर. तुमच्या गटात जेव्हा तुम्ही वेगवेगळे प्रयोग करून बघता तेव्हा मुलांना पण मजा येते का खूप? हो, मजा येते मॅडम. तुम्हाला सगळ्यात जास्त कुठला व्हिडिओ आवडला होता? मला तळ्यात खेळायचे नदी किनाऱ्यावर हा व्हिडिओ आवडला होता पहिला. अगदी अलीकडे तुम्ही कुठला प्रयोग तुमच्या गटामध्ये करून बघितला होता मागच्या आठवड्यात? मेणबत्ती पहिला होता आम्ही. काय केलं होतं तुम्ही मेणबत्तीच्या मदतीने? म्हणजे त्या बांगड्या घेतला आणि मेणबत्ती आणि स्टँड बनवला आणि दिवा मॅडम. अरे वा. आणि मग हा स्टँड तयार झाल्यानंतर मुलांना तुम्ही दाखवला का? हो, दाखवला मॅडम. मस्त. आता ज्योत्स्नाताई तुम्ही आम्हाला सांगा की असा कुठला प्रयोग आहे जो करताना तुम्हाला थोडासा कठीण गेला तुमच्या गटामध्ये? मला मॅडम पण असं वाटला नाही एवढे केले तर आम्ही झिगझॅग असा गेम खेळलाय हा. आयडिया व्हिडिओ मधला आणि ते खूपच आवडलं आम्हाला. सगळ्यांनी खेळलो असं कधी आम्ही खेळलोच नाही. अच्छा. मग हे सगळे तुम्ही खेळ खेळला तेव्हा तुम्हाला तुमचं लहानपण आठवलं का? तुमच्या शाळेचे दिवस आठवलेत का? आणि छान वाटलं. असं वाटलं का जसे आता केलं. तुम्हाला वाटलं की तुम्ही लहान झालात? घरचे टेन्शन विसरून जसं आम्ही खेळत होतो तसं वाटत होतं की आम्ही अगदीच लहान झालो. अगदी छान. खूपच मस्त. हेच खरंच महत्वाचं आहे की अभ्यास करताना सुद्धा कुठलंच दडपण राहू नये मनावरती. तर जेव्हा तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मुलांचा अभ्यास घेता तुम्ही काही कार्ड बनवले असतील अक्षरांची अंकांची बनवली का तुमच्या गटात तुम्ही? हो मॅडम, ताई बनवली होती. हा. आई बनवले, ABCDचे बनवून दाखवले मुलांना आणि 1 2 ची पण बनवून दाखवले होते. अच्छा. मग या अक्षरांच्या अंकांच्या कार्डावरनं तुम्ही मुलांना प्रश्न काय काय विचारले? जसं मॅडम आम्ही ते अंक असे जमा करून विचारलं का अ पासून का बनते, आ पासून का बनते, ई पासून का बनते, क पासून का बनते, असं सगळं किंवा आई पासून असे कार्ड बनवले तर मुलांना त्यात ह्या अक्षरापासून कोणतं अक्षर बनते तर ते जसं आपल्या घरच्याच व्यक्तीपासून सांगितलं का आपण आई म्हणतो. आले ई जोडला तर आई होते, माले जोडला तर मामा होते, असं बाबा मामा असे वगैरे सांगितलं. अरे वा. मस्त. आम्ही सांगितलं होतं की फुलपाखर चित्र मुलांना काढायचं होतं. काढलं का मुलांनी? चित्र पूर्ण केलं का? मॅडम काढलं. बरं. रश्मीताई तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही गणेशोत्सवाच्या आधी कुठले कुठले प्रयोग तुमच्या गटामध्ये करून बघितले? आम्ही गणेशोत्सवाच्या आधी आमच्या गटामध्ये जसं मधमाशीनं दम केलं तर त्याच्यानंतर काय करावं हे करून पाहिले आणि कुत्र्या काटल्यानंतर काय करावं हे तरी करून पाहिलं. बरोबर. आम्ही काही बँकेच्या संदर्भातले सुद्धा काही माहिती तुम्हाला दिली होती की QR कोडचा वापर कसा करावा, OTPचं महत्व काय आहे हे कळलं का तुमच्या सगळ्या जणींना? हो मॅडम. हो. आणि मग हा तुम्ही पासवर्ड कोणाबरोबर शेअर करायचा असतो की नसतो करायचा? नाही मॅडम, ते नाही सांगायचे असते कोणाला. हा. जेव्हा तुम्ही हे सगळे प्रयोग तुमच्या गटामध्ये करून बघता तेव्हा घरच्यांची प्रतिक्रिया काय असते? घरच्यांची प्रतिक्रिया चांगली असते मॅडम. पोराईला पण आवडते मॅडम हे करायला. मुलांचे बाबा मुलांचा अभ्यास घेतात का अधनं-मधनं त्यांना वेळ असतो तेव्हा? हा, वेळ मिळाली तर करतात ना मॅडम. आणि मुलं आता अधिक चांगला अभ्यास करायला लागलेत असं वाटतंय का तुम्हाला आधीपेक्षा? हो मॅडम, आधीपेक्षा चांगलं वाटते. मुली करतात मुलांबरोबर आपणही करतो. खूपच छान. आता आरतीताई तुम्ही आम्हाला सांगा असे आयडिया व्हिडिओज अजून यायला हवे असं वाटतं का तुम्हाला? हो वाटते मॅडम. का बरं असं का वाटतं? आनंद होते आणि मुलांना पण मदत होते. आम्ही गोळा होतो एकदा महिला त्यांच्याकडून कोणते चित्र वगैरे काढून घेतो, अभ्यास पण घेतो. आणि ह्या आयडियाज व्हिडिओज मधून तुम्हाला मातांना सुद्धा नवीन काही शिकायला मिळालं असं वाटतं का? हो वाटत मॅडम. पहिल्यांदा माहित नव्हतं मधमाशी काटल्या तर काय करावं आणि त्याच्यामध्ये कोणता विष राहते हा पण माहित नव्हता. आता आयडिया तेव्हापासून आम्हाला माहित आहे मॅडम. मस्त. आरतीताई, ज्योत्स्नाताई, रुमाताई, रश्मीताई तुमच्या सगळ्या जणींची गप्पा मारून खूप मजा आली आणि मुलांमध्ये प्रगती होती हे ऐकून सुद्धा खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू. बाय बाय. सो फ्रेंड्स,
गोल म्हणून दुनिया गोल, आणि या दुनियेतली लोक ज्या काट्यांवर चालतात ते घड्याळही गोल. दोस्तांनो, आपण वेळेचं महत्व जाणलं आणि निदान त्या वेळेचा आपण आदर केला तर घड्याळ तुम्हाला का नाचवेल? उलट स्वतःला आपली वेळ ठरवता आली पाहिजे. चला तर मग आता ठरलेल्या वेळी भेटूयात पुढल्या भागात. टेक केअर. बाय बाय. बाय बाय.